नमस्कार मंडळी, मी हरीश शांडे, सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता मी चाललोय गिरगावच्या गुढीपाडवा मिरवणूक बघण्यासाठी। तुम्हालाही मी दाखवणार आहे कशी असते ही गिरगावची गुढीपाडवा मिरवणूक। यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी मी तुम्हाला दाखवतच असतो, पण यावर्षी काहीतरी वेगळं आहे आणि मला तर ऍक्च्युअली लिस्ट आलेली आहे पूर्ण काय काय तिकडे असणार आहे। तर मग जाऊन बघूया तिथे काय काय आहे। भरपूर असं उत्सुकता निर्माण झाली इकडे काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे। चला तर मग तिकडे आता पोहोचल्यावरच तुम्हाला भेटतो। चला तर गिरगावच्या गुढीपाडव्यामध्ये पोहोचलो आहे। इथे खूप मोठी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। ती तुम्हाला आता रांगोळी दाखवतो कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे। खूप सुंदर असं इथे माहोल आता झालेला आहे। तर याआधी तुम्ही जगदंबा पथकचं वादन पाहिलं, तर आता तुम्हाला रांगोळी दाखवतो। मी ही जी वेशभूषा धारण केलेली आहे याच्या मागचं काय रहस्य काय म्हणजे सांगाल थोडं आपल्या प्रेक्षकांना? हा, राजा तीन पकडले, राजा आणि पेशवा समीकरण असं ते पकडलं। हा, पोशाख आहे तो पूर्ण पेशवा टाईप म्हणजे हातात जे ते राजदंड हे राजदंड राजाच्या मदत असतं। त्या राजदंड बेसिकली राजा आणि पेशवा टाईपचं समीकरण। आणि तुम्ही काय वेशभूषा धारण केली आहे? त्याच्यामध्ये देवीच्या हातामध्ये नेहमी आपण असं कुठे एक म्हणजे आता इकडे या ठिकाणी तुम्ही बघत असाल रांगोळी काढण्याचे चालू आहे। खूप सुंदर रांगोळी काढतात। झाल्यावर तुम्हाला दाखवतो कशी ही रांगोळी काढण्यात आली। तुझं नाव काय आणि तू काय झालायस? अच्छा, तुझं नाव काय आणि तू काय झाली आहेस? माळसा। तुझं नाव काय आणि तुझं काय वेशभूषा तू धारण केली आहेस? धन्यवाद। तुझं नाव काय आणि तू काय वेशभूषा धारण केली आहेस? आणि मी धन्यवाद, खूप छान दिसतोस। मंडळी आता इकडे तुम्हाला आता मी हुबेहूब श्रीरामाची भूमिका धारण केली आहे एक व्यक्ती इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर माझं नाव तुम्हाला येते की नाही, पण तुम्हाला मी जे दाखवणार आहे ते नक्की बघा। हे बघा, श्रीराम आता पाहिलेच हुबेहूब माणूस उभे आहेत। श्रीराम झालेले आहे
तर त्यानंतर मग आता तुम्हाला बाईकचा आवाज येत असेल पाठीमागे, ही गिरगाव जी रॅली आहे, बाईक रॅली खूप फेमस. आता तुम्हाला मी दाखवतो एक एक बाईकवर जे आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर आपण त्यांची भेट घेऊया आणि त्यांच्याशी थोडंसं संवाद साधूया. काय प्रश्न आहे तुम्हाला? हे करण्याचं कसं म्हणजे मनात आलं की एक या वर्षी आपण श्रीरामांचं दाखवू? यावर्षी फेमस आहे शिवराज्य हेच रामराज्य, म्हणून तुम्ही धन्यवाद. खूप छान दिसत आहे आणि मस्त एकदम सजावट केलेली आहे. धन्यवाद. दादा आपलं नाव काय? आणि आपण जे हे सादर केलेलं आहे हे नक्की कशावरनं तुम्हाला सुचलं वगैरे आणि तुम्ही का हे केलं असं म्हणजे त्याबद्दल थोडं सांगाल का आपल्या प्रेक्षकांना? नवीन पिढींना कधी कधी काही पहिल्यातलं हलकसून हल हां पहिल्यातला वापरला आहे. अच्छा. आणि हनुमानाचा चेहरा तयार. अच्छा, हलच्या वरती हनुमानाचा चेहरा तुम्ही तयार राम आहे तुम्ही पूर्णपणे हाताने तयार केलं. अच्छा, राम श्रीराम पूर्ण हाताने तयार केलं. खूप सुंदर दिसतंय म्हणजे ते आता बघायला गेलं तर एकदम भारी आहे. हां म्हणजे भारीच दिसायला आहे तुम्ही. धन्यवाद आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. भाव हे मागे बघत आहे हे आपलं धान्य तू दाखवण्याचा प्रयत्न केलाय, याच्या मागे काय कल्पना होती तुझी? बघू नका की माझा बळीशी रिलेटेड आहे. हा, आपण एक पण आपला जो बळीराजा आहे तो उदाहरणाने आपल्याकडे इथेच काहीतरी करतो. तुम्ही कोकणाचा विदर्भाचा आपण आपल्या आजी आजोबांकडे आपल्याला पूर्ण आजी पडून देतो. आपल्याला वर्षभर किंवा आयुष्यभर कुठेतरी कष्ट करतो आणि ह्या कष्टांच्या कुठेतरी चीज व्हावं आपल्यालाही त्यांना लक्षात जावं म्हणून माझं कॅमेरामॅन आणि जे कोणते सोशल मीडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी मी हा एक मेसेज बनवला आणि त्या मेसेजमध्ये फक्त असं म्हटलं एक बाजूचा स्तंभ सोशल मीडियाचा आणि त्या स्तंभाने एक असं काम केलं पाहिजे सगळ्यात मध्ये आणलं पाहिजे. जसं आता युवा वर्ग आहे त्या इतक्या सहसा बघत नाही किंवा मुली बघितलं तर ते शेतकरी नवरा करायला जात नाही, राजकारणी झाले तर राजकारण त्यांचं चालूच आहे पण शेतीचं मूळ कोणाचं माझी एवढीच मिळते की त्या सगळ्या शेतकऱ्यांकडे एकदा लक्ष द्या आणि धन्यवाद. खूप छान कल्पना आहे दादा तुझी आणि तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
तर मंडळी इकडे बघाल की ह्या अशा गोष्टी इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. मला सुद्धा दादानी हे दिलं आहे. तर मंडळी इकडे राम आणि सीता स्केटिंग करताना तुम्हाला इकडे बघायला मिळते. तुम्हाला दाखवता येतात ते कसे एन्जॉय. बघा इकडे आता ते स्केटिंगवर आहे आणि ते स्केटिंग करताना तुम्हाला दिसत आहे. ते एक वेगळंच तुम्हाला बघायला भेटते. खूप छान. आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला मंडळी हे स्केटिंग करताना दिसत आहे. होवरबोर्ड जो आपण म्हणतो त्याच्यावरती एक नवीन प्रकारचं स्केटिंग त्याच्यावरती तुम्हाला बघायला भेटेल. वासुदेव हा कुठेतरी दिसण्यास संपत चाललेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की शाळेमुळे कोणाच पाले करत नाही. हां मी दुसरी चौथी पाचवी म्हणून करणे माझ्या राष्ट्रीय करावं. शिक्षण कॉलेजवाले करत नाही. हां म्हणजे तुम्ही हे कित्येक वर्षापासून करतायत आणि परंपरा आहे. परंपरा गिरगाव माहिती आजी पंजे राहायचे. अच्छा ताडं झाडायचं. हां हां आता गेले आता माझी पाळी तुम्ही शेवट येईल. अच्छा पिढी हां माझी आता पुढे सांगतात मुलं शिकलेली करायचं. अच्छा. नाही मी काय व्हिडिओ पाहिले त्यामध्ये शिक्षित वासुदेव म्हणजे ज्यांचे एकदम पूर्ण उच्च शिक्षित आहेत आणि ते तरीसुद्धा ते ही कला जपण्यासाठी ते करत आहेत. तर तुम्हाला कुठेतरी वाटतं की तरुणांनी सुद्धा ह्यामध्ये थोडासा वेळ करावा. बंद होणार नाही. करावं लागलं करावं लागतं. हां मी तुला गेस्ट नाही आमचं लक्ष. हां हे करणं भाग आहे. तो कृष्ण विषय हां. कृष्णापासून अवतार आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त पर्यंत याच्या व्यतिरिक्त काय करता म्हणजे वेगळा? हे बरोबर हेच परंपरा तुम्ही जपत आलात. हां 6 ते 9. हां घरी 11-12 वाजता घरी. अच्छा अच्छा. परंपरा 22 वर्षापासून मी करतो. हां 15 जण होते आम्ही. हां कोरोनामुळे एक पत्ता झाला. अच्छा. 10-15 जाते. हां हां मी एक रहिवाशी येतो म्हणून. हां हां हां. चला तर मग तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. खूप बरं वाटलं भेटून. दादा कोळी वेशभूषा आपण धारण केली आहे तर काय म्हणायचं तुम्हाला यावेळेस कसं वाटतं? सर्वात अगोदर तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि हा कॉन्सेप्ट आहे ना म्हणजे तो समोर बसला त्यालाही विचार. तर ताई तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त ही वेशभूषा धारण केली तर कसं वाटतंय तुम्हाला? हां ताई तुम्हाला कसं वाटतंय ही वेशभूषा धारण केली आहे आपल्या कोळी बांधवांची? आता आम्ही या कोळी घातलेलं आहे. हां मेन हा ट्रेडिशन वेअर आहे. हां आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्हाला हे घालायला भेटलं. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय शिवाजी.
जय शिवाजी. हो मठ संभाजी महाराज की जय. जय शिवाजी. महादेव. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा जेव्हा झाला होता त्यावेळेसचा प्रसंग इथे दाखवण्यात आला आहे आणि तिथे तुम्हाला महाराज दिसत आहे. हर हर महादेव. आपल्याला गुढीपाडव्याच्या सह्याद्री प्रतिष्ठानचे काही लोक इथे भेटले आहेत आणि त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूया. काय त्यांचे गड सेवा करण्यामध्ये ते एक नंबर आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते गड संरक्षण वगैरे करत असतात. कुठे काय तुटलं असेल दरवाजा ते नीट वगैरे करून ते सगळं व्यवस्थित करत असतात. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. तर तुम्ही ही जी कल्पना आहे ही कुठून सुरुवात झाली, तुम्हाला कशा प्रकारे सह्याद्री प्रतिष्ठान स्थापित झालं वगैरे याबद्दल कुठून सुरुवात करा. गेल्या 15 वर्ष आलेली. आज सह्याद्री प्रतिष्ठान गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे. सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ल्यांचं संवर्धन करतात. संवर्धन होण्यासाठी गरजेचं आहे, आता काळाची गरज आहे. कारण की येणाऱ्या पिढीला महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे, महाराजांचे गड किल्ले कळाले पाहिजे. जर आपण आत्ता हे गड किल्ले संवर्धन केले नाही, जपले नाही, तर ते येणाऱ्या काळामध्ये गड किल्ले हे फक्त पुस्तकाच्या फोटोंमध्ये मर्यादित राहतील आणि ते न होता येणाऱ्या पिढीला गड संवर्धन महाराजांचा इतिहास कळायला पाहिजे. त्यासाठी आपण गड संवर्धन ही काळाची गरज आहे. तुम्ही तर करत आहात, पण याच्यानंतरची पिढी ह्यांना कसं तुम्ही प्रेरित कराल असं या करण्यासाठी? आपण जास्तीत जास्त मुलांना, यंग जनरेशनला गड किल्ल्यांवरती घेऊन जाऊन संवर्धन मोहिमा कशा करतात, महाराजांचा इतिहास सांगून संवर्धन का गरजेचं आहे हे सांगून आपण प्रेरित करू शकतो त्यांना आणि जास्तीत जास्त त्यांना ओढ लावू शकतो. मी आतापर्यंत साधारण स्वतः म्हणजे पर्सनल लेवलवर तुझं म्हटलं गेलं तर तू किती गडाच्या मोहिमेवरती सामील झाला आहेस आतापर्यंत? म्हणजे असं पर्सनल लेवलवरती बघायला गेलं तर खरंच बघायला गेलं तर मी संवर्धन मोहिमा मोजत नाही. तर किती झाल्या काय झाल्या मी काउंटमध्ये विश्वास ठेवत नाही. एक अंदाजे बघायला गेलं तर अजून आतापर्यंत किती साधारण केले असेल असे? बघायला गेलं असेल तर एक 50च्या वरती तर संवर्धन. खूप भारी आहे. म्हणजे महाराजच तुम्हाला वरतून आशीर्वाद देत असतील अशा वगैरे की माझा गड कोणतरी राखतंय आणि ते आजच्या काळामध्ये ते राखलं पाहिजे. कारण कसं होतं की आता काय काय गड आहेत पण त्या गडावरती लोक जातात आणि बोलतात अरे इथे तर काहीच नाही. नाव मोठं आहे गडाचं पण गड काहीच नाही. कारण ब्रिटिशांनी त्या काळात बरेच असे गड आहेत ते उद्ध्वस्त करून ठेवले, त्यावरती काहीच ठेवलं नाही आहे. काय काय लोकांना इथे काय होतं पहिलं आधी हे सुद्धा माहिती नाही आहे. फक्त गड आहे माहिती आहे. काय काय गड तर असे आहेत की फक्त ते डोंगरासारखे दिसतात. काय काय गडांवरती तर काहीच म्हणजे नाही, झाडं झुडपं आहेत. तर माझं मत असं आहे की तुम्ही जास्त अपरिचित किल्ले जे आहेत त्यांना पण तुम्ही सर्वजण की जे फेमस आहेत, जे लोकांना माहिती जिथे जास्त रहदारी आहे, तर जे अपरिचित किल्ले तिथे तुम्ही कधी गेला आहेत का? नक्की आपण अपरिचित किल्ल्यांवरतीही गड संवर्धन केलेले आहे. जसे करून मी एक अपरिचित किल्ल्यांचे आम्ही इथे फोटोजही दाखवलेले आहेत. जसा हा आहे समोर दिसतोय तो गुमटारा किल्ला आहे, भिवंडीमधला आहे. हा गुमटाराचा महादरवाजा प्रवेशद्वार आहे. संवर्धनाच्या आधी एकंदरीत हा असा दिसायला पूर्णपैकी दगडा मातीने झाकून गेलेला. तर तो संवर्धन मोहीम केल्यानंतर तो पूर्णपैकी त्याला ओपन करून त्याच्या पायऱ्या दिसत आहे, त्याच्या टोटली चांगलीपैकी तटबंदी दिसते. आणि ही तो हा एक आहे दक्षिण किल्ल्याचा आहे, गुमटाचा आहे. हा हनुमानगड किल्ला आहे. हनुमानगड किल्ल्याचा हा महाप्रवेशद्वार आहे. हा 3 वर्ष मोहीम चालू होती. पूर्णपैकी हा मातीच्या खाली दबल्या गेलेला, त्याच्यावरती झाडं झुडपं आलेली. 3 वर्ष लगातार काम करून त्याचा पूर्णपैकी हा महादरवाजा आपण ओपन केलेला आहे. आता तुम्ही गेलात तर तिथं महादरवाजा तुम्हाला पूर्णपैकी सुस्थितीत चांगल्या स्थितीत पाहायला
तर हे खूपच पुण्याचं काम तुम्ही करत आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पेक्षा हे आपलं कर्तव्य आहे. नागरिकाचं कर्तव्य आहे. महाराजांचा इतिहास जपला पाहिजे. महाराजांचा इतिहास आजच्या लोकांपुढे आणला पाहिजे. तरच इतिहास टिकेल. महाराज लोकांपर्यंत पोहोचतील. महाराजांचा पराक्रम लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जर का कोणाला तुमच्या प्रतिष्ठानामध्ये सामील व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता? माझ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता जर त्यांना गट संवर्धनमध्ये भाग घ्यायचा असेल कुठल्या त्यांच्या जवळील किल्ल्यांमध्ये. जर तुम्हाला गड किल्ल्यांच्या संवर्धनामध्ये भाग घ्यायचा आहे, तुम्हाला आमच्या संस्थेमध्ये सामील व्हायचं असेल तर आमची एक ऑफिशियल वेबसाईट आहे www.sahyadripratiষ্ঠাन.com. या वेबसाईटवरून तुम्ही डायरेक्टली आमच्यामध्ये सामील होऊ शकता. आणि तिथे सोप्या पद्धतीने करता येतं ना त्यांना नोंदणी वगैरे. एक गुगल फॉर्म असतो, तो फॉर्म फिल करायचा आणि तुम्ही सहभागी होऊ शकता. म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे फोन येतात समोरून की तुम्ही समोरून फोन येतो आणि ते व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये ॲड होतं. फॉर्म फिलअप करायचं आहे. फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर तुमची नोंदणी होईल. हां तुम्हाला कॉल येईल. हां आणि काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात ते सगळे तुम्ही फुलफिल करायचे, ओके करायचे आणि त्यानंतर सामील करायचं. जय शिवराय आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय भाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. माझ्या मागे आहे 22 फूट उंच भव्य अशी हनुमान देवाची मूर्ती. तर चला तर मग तुम्हाला दाखवतो ही हनुमान देवाची मूर्ती किती उंच आहे आणि किती सुबक अशी दिसत आहे. कागदाच्या लगद्यापासून ही भव्य अशी ही 22 फुटाची मूर्ती त्यांनी तयार केलेली आहे. तुम्ही तर पाहिली आहे, तुम्हाला ही दाखवतो. हे बघा म्हणजे ही 22 फूट उंच अशी हनुमान देवाची मूर्ती तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. बजरंग बली की जय.
मलखमच्या सर्व खेळाडूंचे संघर्ष युवा सेवा संस्थेतर्फे हार्दिक स्वागत. आपण अतिशय उत्तम खेळ दाखवून आपण जो या हिंदू बांधवांचा या यात्रेमध्ये सहभागी हिंदू बांधवांचा जो उत्साह वाढवला त्याबद्दल मलखमच्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. बोललो